हॅलो माय डिअर व्ह्युअर, खूप महत्त्वाची जाहिरात तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे. आरोग्य विभाग सिव्हिल लाईन महानगरपालिका नागपूर यांच्याकडून ही जाहिरात रिलीज होत आहे. एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी महानगरपालिका नागपूर यांची ही जाहिरात आहे. थेट मुलाखत आहे. कंत्राटी पदभरती 2024-25 अंतर्गत येत आहे. फ्रेंड, या महत्त्वाच्या नोटिफिकेशन मध्ये किंवा वॉक इन इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर 5/9/2024 या दिवशी व रिक्त असल्यास महिन्याचा पहिला गुरुवार या दिवशी मुलाखत घेण्यात येणार आहे. जर सपोज तुम्ही मुलाखतीसाठी जाणार आहात आणि यामध्ये त्यांना जी पदं भरायची आहे ती स्पेशालिस्टची पदे भरायची आहे. स्पेशालिस्ट जे डॉक्टर असतात त्यांची पदे या ठिकाणी भरवायची आहे. या पदाकरिता थेट मुलाखत त्यांनी प्रत्येक महिन्याला पहिला गुरुवार दिनांक 5/9/2024 या दिवशी ही मुलाखत होणार आहे. आणि जर ती पदे रिक्त असल्यास महिन्याचा दुसरा गुरुवार या दिवशी मुलाखत घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक जे पात्र उमेदवार आहेत, उमेदवारांनी खालील प्रमाणे पदनिहाय शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्यास सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र व अनुभवासह प्रत्यक्ष मुलाखतीकरता उपस्थित राहावयाचे आहे. ओरिजिनल तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे आणि मुलाखतीसाठी या दिलेल्या दिवशी 5/9/2024 या दिवशी प्रेझेंट राहायचं आहे. किंवा हे पद जर रिक्त राहिलं 5/9/2024 ला जरी भरलं गेलं नाही तर महिन्याचा पहिला गुरुवार या दिवशी मुलाखत घेण्यात येणार आहे. हे लक्षात तुम्हाला ठेवायचंय. नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत एकूण 15 पॉली क्लिनिक मंजूर आहेत. 15 पॉलिक्लिनिक यामध्ये मंजूर झालेले आहेत. त्यापैकी 4 पॉलिक्लिनिक कार्यान्वित असून उर्वरित 11 पॉलिक्लिनिक त्वरित कार्यान्वित होणार आहेत. त्यानुसार विशेषज्ञ यांची आवश्यकता आहे. पॉलिक्लिनिक यामध्ये कार्यान्वित आहे, 15 मंजूर आहे, 4 कार्यान्वित आहे आणि 11 यांना कार्यान्वित करायचे आहेत. त्यासाठी त्यांना ही विशेषज्ञांची आवश्यकता आहे. कार्यान्वित पॉलिक्लिनिक या ठिकाणी त्यांनी रेकॉर्ड दिलेला आहे. मानेवाडा, हिवरीनगर, कपिलनगर, केटी नगर आणि प्रस्तावित जे पॉलिक्लिनिक आहेत हे 11 ठिकाणं त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. हे व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या फ्रेंड्स. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की प्रस्तावित पॉलिक्लिनिक कुठे कुठे आहेत. देन तुम्ही जर या एरियाच्या जवळपास असताल नागपूरमध्ये किंवा नागपूरच्या बाहेर जरी असेल आणि तुम्ही इथपर्यंत येऊ शकताय तर तुम्ही या पदासाठी पात्र आहात किंवा तुम्ही हे इथे अप्लाय करू शकतात. देन मुलाखतीचे जे स्थळ असणार आहे आरोग्य विभाग, 5वा माळा, सिव्हिल लाईन, नागपूर महानगरपालिका. नोंदणीची वेळ असणार आहे सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत. या काळामध्ये नोंदणी करू शकता तुम्ही. त्यानंतर 15व्या वित्त आयोगाअंतर्गत पॉलिक्लिनिक करिता मोबदला तत्वावर स्पेशालिस्ट भरायचे आहे. मोबदला तत्वावर या ठिकाणी स्पेशालिस्ट भरायचे आहे. मोबदला तत्वावर म्हणजे काय फ्रेंड? म्हणजे तुम्हाला एका व्हिजिटची काहीतरी अमाऊंट ते पे करणार आहे. तुमचे पर मंथ काहीतरी टोटल व्हिजिट त्यांनी फिक्स केलेले आहेत. तर तुमची जी पद आहेत ते पद तुम्हाला डिटेल मध्ये सांगत आहेत. फर्स्ट पद आहे, पहिलं पद आहे स्पेशालिस्ट फिजिशियन मेडिसिन. पर पॉलिक्लिनिक C1 पोस्ट, MD मेडिसिन, DNB एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहिजे आहे. आणि रिम्युनरेशन पर व्हिजिट, एका व्हिजिटला 2000 रुपये ते रिम्युनरेशन देणार आहे. अप टू 5000 पर्यंत ते रिम्युनरेशन देऊ शकतात. आता हे 5000 पर्यंत रिम्युनरेशन कोणत्या बेसिसवर? एकतर 4 व्हिजिट तुमच्या आहेत. टू व्हिजिट वन्स इन एव्हरी वीक, एका वीक मध्ये एकदा व्हिजिट तुमची होणार आहे जी की 2000 रुपये पर पेड फिक्स अमाऊंट असणार आहे. आणि प्लस ₹100 per patient examine of his or her specialty to maximum 5000 per visit. म्हणजे तुम्ही एखाद्या पेशंटला एक्झामाइन करत आहात तर पर पेशंट तुम्हाला 100 रुपीज मिळणार आहेत आणि ते 5000 पर्यंत मिळणार आहे. तुमचे जेवढे जास्त पेशंट होणार आहेत तेवढे तुम्हाला अमाऊंट 5000 पर्यंत ते देऊ शकतात. नेक्स्ट पोस्ट आहे ऑब्स्टेट्रिशियन किंवा गायनेकोलॉजिस्ट. आणि गायनेकोलॉजिस्ट यांचं सेम क्रायटेरिया आहे. पेडियाट्रिशियनची, ऑप्थॅल्मॉलॉजिस्टची,
त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे डर्मॅटॉलॉजिस्टची, सायकियाट्रिस्टची, ENT स्पेशालिस्टची. अशा 7 पोस्ट त्या ठिकाणी एम्प्टी आहेत, ज्या की व्हिजिट बेसिसवर ते फिल करणार आहेत. स्पेशालिस्ट व्हिजिट बेसिसवर हे फिल करत आहेत. आणि या ठिकाणी त्यांनी कोणत्या बेसिसवर ते पेमेंट करणार आहेत त्यांना ते सुद्धा दिलेलं आहे. फॉर एव्हरी नाईट ते 2000 रुपीज पर विजिट ते तुम्हाला पे करणार आहे. एका विजिटला तुम्ही तिथे फक्त गेलात, पेशंट असेल नसेल तरी तुम्हाला 2000 रुपीज ते पे करणार आहे. पर पेशंट पर विजिट ते 100 रुपीज पर एक्झामिनेशन तुम्हाला देणार आहे. तर ते 5000 पर्यंत पे करणार आहे. मनपाचे या ठिकाणी त्यांनी संकेतस्थळ दिलेला आहे www.nmcnagpur.gov.in. उमेदवारांनी अर्ज पूर्ण भरून आवश्यक शैक्षणिक कागदपत्राची झेरॉक्स संलग्न करून मुलाखतीच्या दिवशी उपस्थित राहायचं आहे. या ठिकाणी अटी व शर्ती दिलेल्या आहेत. तो महाराष्ट्राचा नागरिक असावा. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा. अर्जदार विरुद्ध कोणताही फौजदार गुन्हा दाखल नसावा. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे. तुम्ही जर एकपेक्षा 2 पदासाठी जर ऍप्लिकेशन करत असाल तर तुम्हाला त्यासाठी स्वतंत्र अर्ज करायचा आहे. उपरोक्त पदासाठी वॉक इन इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. तुमचे इंटरव्ह्यू होणार आहे. 15व्या वित्त आयोगाअंतर्गत अर्ज करताना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील. 15व्या वित्त आयोगाअंतर्गत जर तुम्ही अर्ज करत आहात तर ही सगळे डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहे. हे शैक्षणिक कागदपत्र तुम्हाला रेडी ठेवायचे आहे किंवा बरोबर घेऊन जायची आहे. पॉलिक्लिनिक अंतर्गत स्पेशालिस्ट पदाकरता दिलेली शैक्षणिक अर्हतेनुसार प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर हे त्यांनी काही बाकीचे अटी आणि शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहे, ज्या जवळजवळ 15 अटी आणि शर्ती आहे. ह्या तुम्ही नंतर वाचून घेऊ शकतात. वेबसाईटवर ही नोटिफिकेशन किंवा ही ऍड ऍज इट इज अवेलेबल आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 15व्या वित्त आयोगाचा जो अर्जाचा नमुना आहे तो नमुना या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. ही जाहिरात तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्यानंतर शेवटी जो अर्जाचा नमुना आहे तो नमुना तुम्ही प्रिंट करून घ्या आणि तो बाय हँड तुम्ही फिल करू शकतात. या ठिकाणी पासपोर्ट साईज, पासपोर्ट आकाराचा अलीकडचा छायांकित साक्षांकित करून लावलेला फोटो तुम्हाला लावायचा आहे. त्यानंतर अर्जाचा कार्यालयीन नोंदणी क्रमांक तुम्ही तिथे जाणार त्यावेळेस तुम्हाला भेटेल, तो नोंदणी क्रमांक इथे लिहायचा आहे. आणि हा जो अर्ज आहे तो मॅन्युअली तुम्हाला फिल करून या ठिकाणी लागणारे जे नेसेसरी डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट या अर्जाला जोडायचे आहेत. आणि नंतर हा अर्ज तुम्हाला तिथे सादर करायचा आहे ड्युरिंग तुमची ज्या वेळेस वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे त्यावेळेस. ठीक आहे. ही तर खूप महत्वाची नोटिफिकेशन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली होती. महत्वाची तारीख या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा फ्रेंड्स, 5/9/2024. जर तुम्ही या पदासाठी ऍप्लिकेबल असाल किंवा तुमच्या रिलेटिव्ह मध्ये, तुमच्या फ्रेंड्स मध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये कुणीही जर असेल की जे या पदासाठी ऍप्लिकेबल असू शकते, तर याचं जे पे स्केल आहे ते खूप जबरदस्त आहे फ्रेंड. एका विजिटला 2000 म्हणजे ही कमी रक्कम नाहीये आणि 5000 पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी इन्कम करू शकता एका विजिट मागे. तर अप्लाय करायला सांगा तुमच्या फ्रेंड्सला किंवा तुम्ही जर ऍप्लिकेबल असाल तर अप्लाय करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि एसए एज्युकेशन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवर मी अशीच आरोग्य विभागाशी रिलेटेड महत्वाचे नोटिफिकेशन घेऊन येत असते, ऍडव्हर्टाइजमेंट तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि तसंच लॅबोरेटरी असिस्टंट, लॅब टेक्निशियन यांच्यासाठी तुम्ही जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी स्टडी मटेरियल आपल्या चॅनलवर फ्री मध्ये अवेलेबल आहे. सबस्क्रिप्शनची किंवा स्टडी मटेरियलचे कोणतेही चार्जेस आपण घेत नाही. फ्री मध्ये खूप सगळं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे, ते तुम्ही पाहू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग टिल द एंड. असेच आपल्या चॅनलशी जोडून राहा. थँक्यू.